Audio Jungle. Audio Jungle. जाणून बुजून कुठं ना कुठं लोकसभेमध्ये तुम्ही हारलात. नितीश कुमार चंद्रबाबू नायडूला घेऊन सरकार स्थापन केलं. 400चा आकडा तुमचा पार झाला नाही. त्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी कुठं ना कुठं, आंबेडकर जनतेविषयी, बहुजन समाजाविषयी कुठं ना कुठं रोष होता. त्या माध्यमातून जी पोटातली गोष्ट आहे ती तुमच्या ओठावर आलेली आहे. तुम्ही आता सारवासारव करण्याची काही गरज नाही. सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या पुणे सोलापूर जाणाऱ्या वैदवाडी या वाहतूक विभागाजवळ आलोय. या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये परभणी या ठिकाणी जी घडलेली घटना आहे अतिशय निंदनीय घटना आहे आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय आज महाराष्ट्र दलित सेवा संघटनेच्या वतीने रोडवरती उतरून आपला निषेध जे आहे ते व्यक्त करत असतानाचे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. त्याचबरोबर एवढंच नाही तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य सुद्धा अतिशय निंदनीय आहे आणि त्या निंदनीय वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्र दलित सेवा संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी निषेध आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की अमित शहा यांची तिरडी बांधून आंदोलन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सोबत यावेळेस महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाषजी सरवदे आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सुद्धा संसदेमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्यासाठी आज आपण या ठिकाणी आंदोलन करत आहात. काय सांगाल याबद्दल? परभणी मधील घटना जी आहे ती निंदनीय आहे. सोमनाथ सूर्यवंशी संविधानाची विटंबना करणाऱ्याला अटक करा म्हणून आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरती आला आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली आणि त्याचा मृत्यू न्यायालयामध्ये झाला तपास करण्याच्या प्रसंगी. तर मला वाटतं त्यास पोलीसच जबाबदार आहेत आणि पोलीस जबाबदार असल्यामुळं राज्य सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाला, त्याच्या घरच्यांना महाराष्ट्र दलित सेवा संघटनेच्या वतीने त्याच्या घरच्यांना कमीत कमी 50 लाख रुपये राज्य सरकारने दिले पाहिजे. आणि सोमनाथ सूर्यवंशी हा त्या ठिकाणी शहीद झालेला आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं त्या भीमसैनिकांनी काम केलेलं आहे. त्या भीमसैनिकाला माझा क्रांतिकारी जय भीम. आजचं आंदोलन जे आहे हे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार व्यक्ती आहेत, तरी पण त्यांनी आपल्या देशाला जी घटना दिलेली आहे भारतीय संविधानाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांना ते असं बोलले की आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा देवाचं नाव घेतल्यास तुम्हाला स्वर्ग मिळेल, ही भावना चुकीची आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. मला असं वाटतं की जर अमित शहाला वाटत असेल तर स्वर्गात जागा मिळते तर अमित शहानी त्या संसदेमध्ये बसू नये. त्यांनी स्वर्गामध्ये जावं आणि स्वर्गामध्ये त्यांचं गृहमंत्री पद करावं. पण मला असं म्हणायचं की आपल्या देशामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, लोकसभेसाठी 330 कलम, भारतीय 330 कलम आणि विधानसभेसाठी 322 कलम, हे ह्या कलमानुसार, ह्या कलमाप्रमाणे आपल्याकडे लोकसभा लढवतात आणि विधानसभा लढवतात आणि प्रतिनिधी म्हणून निवडून जातात. त्यांनी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा देश आजही 75 वर्षे पूर्ण झाले, हा देश सुरळीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला या गोरगरिबांना मोठ्या लोकांचा मान सन्मान, त्यांच्यापदी बसण्याचा मान सन्मान मिळालेला आहे. त्यांच्याशी मांडीला मांडी लावून बसण्याचा मान सन्मान मिळालेला आहे. समान मताचा अधिकार मिळाला आहे. बाबासाहेबांचे या देशावरती खूप उपकार आहेत आणि बाबासाहेबांचा अपमान करणारे हे अमित शहा जो आहे हा भडवा आहे. त्याला कधी अक्कल यायची? तर माझी प्रामाणिकपणे असं म्हणणं आहे की आपले जे प्रतिनिधी आहेत लोकसभेमध्ये, लोकसभा असतील, राज्यसभेवरती असतील किंवा आमदार असतील किंवा खासदार असतील, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि भाजपचं सरकार पाडलं पाहिजे. मी अमित शहाचा महाराष्ट्र दलित सेवा संघटनेच्या वतीने, या तमाम भीम सैनिकाच्या वतीने मी त्याचा धिक्कार निषेध करतो. जे काय कलमानुसार ते आज नियम पाळून जे त्या पदावर पोहोचले त्या पदाचा ते पूर्णपणे
अपमान करत आहे. अपमान करता करता त्यांनी हे भान ठेवावे की आपण ज्या संविधानामुळे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, त्या संविधानामुळे जे शपथ घेऊन आपण जे गृहमंत्री झालोय, त्या गृहमंत्रीचा थोडेफार तिला डोक्यात घेऊन भान ठेवून त्यांनी आपले शब्द पाळावं, त्याचा आज आम्ही जाहीर निषेध करतो. प्रथमतः महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचा पुणे शहर अध्यक्ष या नात्याने मी अमित शहाचा जाहीर निषेध व्यक्त करतो. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी इलेक्शन लढतानाच अबकी बार 400 पार हा त्यांचा नारा होता. 400 पार याच्यासाठी होतं की लोकसभेमध्ये त्यांची जर बहुमत आलं तर संविधान बदलायचं होतं, परंतु ते काय झालं नाही. ते झालं नसल्यामुळं त्यांनी विपर्यास करून विरोधकांवर ते आरोप करतात. आम्हाला विरोधक पण जवळचे नाही किंवा ना हे सत्ताधारी पण जवळचे नाहीत. आम्हाला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला जवळचे. त्यामुळे ना त्यांनी काही करू द्या, त्यांना जर टीका करायची होती, टीका करायची होती अमित शहाला, तर त्यांनी ना सरळ सरळ भाषेमध्ये काँग्रेसवर जाऊन टीका करायची. बाबा रे, अमित शहाला हेच सांगू इच्छितो, आम्हाला स्वर्ग आणि नरक आम्हाला नको, आम्हाला फक्त बाबासाहेबांचं संविधान प्यार आहे. हे सरकार आल्यापासून, भारत देशामध्ये हे सरकार आल्यापासून बिहार असू द्या, युपी असू द्या, कर्नाटक असू द्या, महाराष्ट्र असू द्या, या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये अराजकता निर्माण करायचं काम या मोदी शहानी केलेलं आहे. झालेल्या महाराष्ट्राचे इलेक्शन 2 महिने झाले नाही तर परभणी सारखा हत्याकांड, जाणून बुजून पोलिसांनी परभणी सारखा हत्याकांड घडते. बाबासाहेबाच्या दिलेल्या संविधानाचा अपमान होते. खोटे नाटे भीम सैनिकांवर, भीम अनुयायांवर, आंदोलकांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करतात. याचा जा विचारणार कुणाला? बाबांना तुम्ही आहे ना 3 तगडीचं सरकार आहे, एकमेकाला वाचवण्यासाठी तिथे बसलात, परंतु जनता एवढी भोळी नाही, तुम्हाला आज ना उद्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि 2 शब्द पुन्हा एकदा ठणकावून सांगतो, तुम्हाला जर राज्य करायचं असेल तर फक्त बाबासाहेबांच्या संविधानावर, तुम्हाला जर शासन करायचं असेल बाबासाहेबांच्या संविधानावर. जनता आता मूर्ख राहिली नाही. पहिली मनुवाद होता तुमच्या मनामध्ये, त्या मनुवादामुळे आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं, परंतु आता बाबासाहेबांची लेकरं, बहुजन महापुरुषांची लेकरं शिकलेले आहेत. इतिहास आम्हाला माहिती आहे, इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करू देऊ नका, कारण भीमा कोरेगाव अजूनही 1 तारखेला साक्ष देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य आहे की संसदेमध्ये जे वक्तव्य मी केलं होतं ते वक्तव्य पूर्ण ऐकावं, कारण की मला बाबासाहेबांविषयी विरोधात काही बोलायचं नव्हतं, परंतु त्या वक्तव्याचा तोडमरोड करून वेगळ्या पद्धतीचं प्रचार माध्यम केलेलं आहे आणि त्या गोष्टीची मी निंदा करतोय. त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही म्हणता विरोधकांनी त्याचा विपर्यास केलाय. माझी पूर्ण क्लिप ऐका. आम्ही तुमची पूर्ण क्लिप ऐकलेली आहे, परंतु तुम्ही बोलताना बाबासाहेब आंबेडकरांचा विरोधक गैरवापर करतं, गैरफायदा घेतोय हा सुद्धा तुम्ही शब्द वापरू शकला असता, परंतु जाणून बुजून कुठं ना कुठं लोकसभेमध्ये तुम्ही हारलात. नितीश कुमार, चंद्रबाबू नायडूला घेऊन सरकार स्थापन केलं. 400चा आकडा तुमचा पार झाला नाही. त्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी कुठं ना कुठं, आंबेडकर जनतेविषयी, बहुजन समाजाविषयी कुठं ना कुठं रोष होता. त्या माध्यमातून जी पोटातली गोष्ट आहे ती तुमच्या ओठावर आलेली आहे. तुम्ही आता सारवासारव करण्याची काही गरज नाही. शहानी जो आरोप केलेला आहे की माझं वक्तव्य तोडून व्यक्त केलेलं आहे आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याची मूळ भावना जी आहे की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणू नका. फॅशन आहे तर ती फॅशन नाही, तर ती श्रद्धा आहे लोकांची. तुमची जशी रामावरती श्रद्धा आहे तशी लोकांची आंबेडकरावरती श्रद्धा आहे, हे लक्षात घ्या. आणि भारतीय संविधानानुसार कुणीही कोणाच्या श्रद्धास्थानाचा, महापुरुषाचा अपमान करू नये असा कायदा आहे. तरी या कायद्याचं उल्लंघन करून अमित शहा भर सभामध्ये, लोकसभेमध्ये बोलतात, तेव्हा गृह खात्यांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना गुन्हेगार ठरवलं पाहिजे आणि गृह खात्यांनी त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. गृह खाते जरी त्यांच्या हातामध्ये असलं तरी ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत. गृह सचिव जे आहेत मुख्य देशाचे, त्यांनी त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची व्यवस्था केली पाहिजे, असं आम्ही आंबेडकर जनतेच्या वतीनं मागणी करत आहोत. परभणीचा जो खून झालेला आहे सूर्यवंशी यांचा, तो पोलीस यंत्रणेच्या कार्यालयामध्ये झालेला आहे. याचा अर्थ असा, पोलिसांच्या मार्फत जर सरकार खून करत असेल आंबेडकरी चळवळीचा, तर याच्या पुढं सरकारने आणि कायद्याचं राज्य निर्माण करण्यासाठी संसदेने सुद्धा स्पेशल लॉ अँड ऑर्डर असा कायदा निर्माण केला पाहिजे, जेणेकरून ज्या राजकीय व्यक्तीमुळं किंवा जे सत्तेची बाजू घेतात त्यांच्या आंदोलनाला जर तुम्ही बदनाम करण्यासाठी जर असे चुकीचे कायदे वापरत असाल आणि पोलिसांच्या मार्फत जर गुन्हे हत्या करत असाल, तर अशा राजकीय नेत्यांना संशोधन करून
जर ते दोषी सापडले तर त्यांना तळ्यात निवडणूक लढवण्याची बंदी घालणारा कायदा केला पाहिजे, जेणेकरून असा दबाव निर्माण झाला नाही तर ही लोक अशाच पद्धतीने भ्रष्टाचार करत राहतील आणि गोरगरिबाच्या चळवळीला बदनाम करून मारण्याचा प्रयत्न करतील. तर स्पेशल लॉ अँड ऑर्डरचा कायदा संसदेमध्ये आता करण्याची गरज आहे, तरच अशा लोकांना कुठेतरी ठोकवता येईल आणि कायद्याचं लोकशाहीचं राज्य निर्माण करता येईल. या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. नक्कीच भारताला भारतीय राज्य घटना देणाऱ्या महामानवाचा अशा पद्धतीने जर का अवमान होत असेल तर आम्ही भीम सैनिक व भीमकन्या कुठल्याच पद्धतीने शांत बसणार नाही. मोठ्या प्रमाणात आम्ही जाहीर निषेध आंदोलन असंच सातत्याने करत राहू असं माहिती आपल्याला या ठिकाणी आंदोलकांच्या वतीने मिळत आहे. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.